कोजागिरी पौर्णिमेची रात्र, पूर्ण चंद्र आणि त्या चंद्राचं दुधामध्ये पडलेलं प्रतिबिंब खूप औषधी आणि आरोग्यदायी असतं हे माहिती आहे का? आणि त्यासोबतच आज आपण असे 2 उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळं तुमची मुलं दीर्घायुषी होतील आणि घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील. आता आपण याच्याबरोबरच लगेचच घरच्या घरी खमंग असा मसाला तयार करूयात. दुधाचा ताजा-ताजा मसाला, गरमागरम दूध आणि लक्ष्मी कुबेराची पूजा म्हणजे खरं तर कोजागिरी. आहा! बघा दूध तुम्ही बघू शकता. आता दूध तयार करायला सुरुवात करूया. तर इथं 5 माणसांसाठी मी दूध तयार करणार आहे. म्हणून ना 1 लिटर दूध घेतले. हे 1 लिटर दूध अगदी फ्रेश दूध घ्यायचं आणि शक्यतो म्हशीचं दूध वापरा. म्हणजे ते दाटसर असतं आणि आटल्यानंतर चांगलं घट्ट तयार होतं. तर हे दूध आता आपण तापत ठेवणार आहोत. पहिल्यांदा साई येईतोपर्यंत आपल्याला हे तापवून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला पहिला एक उपाय सांगते, की ज्यामुळं तुमच्या घरातली मुलं दीर्घायुषी होतील. तर आपल्याकडं ना औक्षण करण्याला खूप महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील मुलांना, अपत्यांना औक्षण करा. मुलं दीर्घायुषी होतात. घरामध्ये कोणाला जर का श्वसनाचे विकार असतील, दमा असेल किंवा ॲलर्जी असेल ना, तर हे मसाला दूध तयार करून चंद्राचं प्रतिबिंब दिसे तोपर्यंत चंद्राच्या सावलीमध्ये ठेवायचं आणि मध्यरात्री प्यायचं. यामुळं दमा कमी व्हायला मदत होते. हो, पण ते एकच दिवस नाही बरं का. तर या पौर्णिमेपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत. तर आता हा मसाला आपण तयार करून घेतोय. इथं मी 10 ते 12 काजू पाकळ्या, 2 वेलदोडे आणि 10 ते 12 बदाम घेतलेत आणि याच्यामध्ये ना अर्धा चमचा घरी तयार केलेलं साजूक तूप घालून घेतलं. आता एक छोटी कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये हे अगदी हलकंसं परतून घेतलं. अगदी झटपट आपला हा मसाला तयार होतो. आता हे सगळे पौष्टिक पदार्थ दुधामध्ये गेल्यानंतर एकतर दूध घट्टसर होतं आणि पौष्टिकसुद्धा होतं. तर आता लगेचच तुम्हाला लक्ष्मी टिकवण्यासाठी किंवा घरात भरभराट होण्यासाठी उपाय सांगते. तर आता यामध्ये आपण आधी गरजेनुसार साखर घालून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घालायची आणि हे सगळं साहित्य कोमट असतानाच एकत्र करून याची पावडर तयार करून घ्यायची. पावडर कशी झाली आहे ते बघाच. तर आता उपाय सांगायला सुरुवात करते. तर काय करायचं, 3 दिवे लावायचे. तुपाचं निरांजन तयार करायचं आणि हे तुपाचं निरांजन एक तुळशीसमोर, एक देवासमोर आणि एक चंद्राला ओवाळायला असे 3 दिवे तयार करून ठेवायचे. तर लगेच आता तुम्हाला दाखवते. इथं मी केशर काड्या भिजत घालून केशराचं पाणीसुद्धा तयार करून घेतले. आता ना याला बघा छान अशी साय यायला सुरुवात झाली होती. तर आपल्याला याला साय येऊन द्यायची नाही आहे. यायला सुरुवात झाली की हलवून घ्यायचं आणि चांगलं आटवून घ्यायचं. 1 तासभर तरी हे दूध आटलेलं असावं. म्हणजे मग जेवढं आटेल ना तेवढं त्याची पौष्टिकता वाढते. तर आता हे 3 दिवे लावायचे कुठं? तर पहिला दिवा तुळशीसमोर, दुसरा दिवा देवासमोर आणि तिसरा दिवा आपण चंद्राला ओवाळायला लावणार आहोत. तर हे 3ही दिवे रात्री 11:45 वाजता लावायचे आणि बरोबर 12 वाजता चंद्राला ओवाळायचं. आणि जरी का आभाळ असेल, चंद्र दिसत नसेल, तरीसुद्धा चंद्राला ओवाळायचंच बरं का. आणि याच वेळी बरोबर 12 वाजता रात्री लक्ष्मी कुबेर मंत्र किंवा लक्ष्मी मंत्र किंवा महालक्ष्मी स्तोत्र म्हणजे लक्ष्मीची जी स्तोत्र असतील ना, ती तुम्ही अगदी मोबाईलवरती सुद्धा लावून ठेवू शकता. पाठ असतील तर म्हणा आणि शक्य असेल तर अंघोळ करून विष्णू सहस्रनामाचा जप करा. तर यामुळं आपल्या घरामध्ये वर्षभर लक्ष्मी टिकून राहायला मदत होते. लक्ष्मी आणि कुबेर कोजागिरीच्या रात्री फिरत असतात. कोजागरती असं विचारत असतात आणि जे जे जागरण करतात, देवाचं करतात, त्यांच्याकडे लक्ष्मी प्रसन्न होते असं मानलं जातं. आणि मग वर्षभर तुम्हाला कधीही पैसे कमी पडत नाहीत. तर आता बोलत बोलत बघा आपलं दूध छान असं तयार झालं. चारोळे घालून घेतले. आपला जो मसाला आहे तो मसाला घालून घेतला आणि त्यानंतर याच्यामध्ये केशराचं पाणी घालून घेतलं. आता इकडं ना माझ्याकडे एक इसेन्स आहे. अगदी थेंबर जरी घातला ना तरी मस्त अशी चव येते आणि सुगंध सुटतो. आता सुगंधी दूध पाहिजे म्हणून मी इथं हा इसेन्स वापरला आहे. आता हे मस्त असं आपलं कोजागिरीचं दूध तयार आहे. कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व तुम्हाला समजलं असेल अशी आशा करते. आणि हो, तुमच्या घरातल्या मुलांना ओवाळायला विसरू नका.
सांगितल्याप्रमाणे 3 ठिकाणी दिवा लावायला विसरू नका. आणि जे श्लोक सांगितलेत, मंत्र सांगितलेत तेही नक्की पठण करा. कोजागरी पौर्णिमेसारखी पवित्र रात्र पुन्हा पुढच्या वर्षीशिवाय येणार नाही. तेव्हा याच वर्षी हे उपाय करून पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. म्हणजे तुमच्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि घरी कुबेर लक्ष्मीची पूजा मात्र अगदी नक्की करा.